मकर संक्रांतची मराठी कथा। मकर संक्रांत हा सण हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। हा सण सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्याच्या दिवसाशी संबंधित आहे। या सणाशी अनेक कथा जोडल्या गेल्या आहेत, त्यापैकी काही प्रमुख कथा खाली दिल्या आहेत। सूर्यदेव आणि शनिदेवाची कथा। सूर्यदेवाचा पुत्र शनिदेव हा त्याच्या वडिलांशी नाराज होता, परंतु मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव स्वतः आपल्या मुलाकडे गेले आणि त्याच्याशी संवाद साधला। यामुळे सूर्य आणि शनी यांच्यातील वाद संपुष्टात आला। म्हणून मकर संक्रांतीला सूर्यदेव आणि शनिदेव यांचे एकत्रीकरण साजरे केले जाते। भगवान विष्णू आणि असुरांची कथा। एका कथेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी असुरांचा पराभव करून त्यांना पाताळात बंद केले। यामुळे पृथ्वीवरील लोक सुखद समृद्धीत राहू लागले। म्हणूनच मकर संक्रांतीला विजयाचा आणि आनंदाचा सण मानला जातो। गंगामय्या आणि भागीरथ कथा। राजा भागीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या मोक्षासाठी गंगेला पृथ्वीवर आणले। असे मानले जाते की गंगा नदी मकर संक्रांतीच्या दिवशी भागीरथाच्या प्रयत्नांमुळे पृथ्वीवर आली। म्हणूनच गंगा स्नानाला या दिवशी विशेष महत्त्व आहे। महाभारत कथा। महाभारताच्या काळात भीष्म पितामह यांनी सूर्य उत्तरायण होण्याची वाट पाहिली। उत्तरायण काळात देहत्याग केल्यास मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायण होतो, म्हणून भीष्म पितामहांनी या दिवशी देहत्याग केला। शक्तीची पूजा। काही ठिकाणी मकर संक्रांतीला देवीची पूजा केली जाते। हिवाळ्याच्या शेवटाचा आणि वसंत ऋतूच्या आगमनाचा हा सण असल्यामुळे निसर्गाची शक्ती आणि तिच्या वरदानांचा उत्सव साजरा केला जातो। मकर संक्रांतीचा महत्त्व। या दिवशी सूर्याची उत्तरायण यात्रा सुरू होते, ज्यामुळे दिवस मोठे होऊ लागतात। तिळगुळ वाटून गोडवा आणि सौहार्द पसरवण्याचा संदेश दिला जातो। पतंग उडवणे, स्नान, दानधर्म आणि पूजार्चा याला विशेष महत्त्व आहे। या कथा आणि परंपरांमुळे मकर संक्रांतीचा सण उत्साहाने साजरा केला जातो।